गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आहे ना, हे चिकन बनवायचं चाललेलं आहे. त्याच्यासाठी आहे ना, कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरं वाटून हे केलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लसूण पण ॲड केलेलं आहे आणि याच्यात आता कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचं आहे. तर पुढे काम. तर हे आहे चिकन आणलेले. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इकडे हे पॉम्फ्रेट आणलेलं आहे आणि हे पॉम्फ्रेट पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला चिंच वगैरे लावून ठेवायची. आणि हा चिकनसाठी ग्रेव्ही केलेली आहे. ओन्ली कोथिंबीर, कांदा आणि सुकं खोबरं आहे आणि थोडंसं लसूण आहे, ते वाटलेलं आहे. तर आता हे चिकन पहा मी कशी बनवते. तर आता आहे ना, हे किती स्वच्छ क्लीन धुवून घेतलेलं आहे चिकन आणि आता त्याला आहे ना फोडणी द्यायची. पुढे पहा. आणि हे पॉम्फ्रेट पण हे सगळं आतून काळं असतं, इकडे ते काढलेलं आहे, तोंडाचा भाग सगळं क्लीन केलेलं आहे. आणि आता हे ह्याच्या पाण्यात टाकायचं आहे, चिंचेच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे. तर आहे ना, हे ह्याच्यामध्ये आहे ना, आता हे चिंचेचं पाणी आधीच केलेलं आहे, त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे आणि हे पापलेट टाकायचं आहे. पापलेट पॉम्फ्रेट एकच आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि अर्धा तास हे असंच भिजवून द्यायचं. कोण कोण कोकम पण टाकतं. आता हे ना थोडंसं मीठ पण टाकून घेते आणि हे ना असं खलून ठेवायचं. म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये ना ते मुरून जाईल आणि चव पण चांगली लागते ह्या पापलेटची, आय मीन पॉम्फ्रेटची. तर आता तळतानी बघा थोड्या वेळाने. इकडे आहे ना, हे चिकनला आहे ना मी बघा कशी फोडणी देते. तर आता इकडे आहे ना तेल तापत ठेवलं आहे आणि हे आमचं गावरान पद्धतीने केलेलं चिकन असणार आहे. आणि इकडे हे काही लोक आहेत ना, याला ते रेडीमेड मसाला वगैरे लावतात, तो कुठला एक मिळतो चिकन मसाला. तर ही आमची गावरान पद्धत आहे. हा आमचा धना मसाला आहे आणि हळद आहे, ही हळद टाकायची आणि ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे आणि थोडासा मटन मसाला पण टाकायचा आहे आणि ही रेड चिली घरगुती. तर आता प्रथम आहे ना हळद टाकून घेते मी. बघा आता आहे ना, पहिली हळद टाकून घेते. ही आमची पद्धत आहे बनवायची, एकदम सोपी. आणि आता त्याच्यामध्ये आहे ना 4 चमचे, आमचा चमचा आहे ना छोटा आहे, तर 4 चमचे धना मसाला टाकून घ्यायचा आहे. ही सगळी फोडणी आहे. हे पहा, त्याच्यामध्ये आहे ना रेड चिली टाकायची, ही काश्मीरी चिली आहे. आणि ही घरची रेड चिली पावडर आहे. आणि आता हा आहे ना एकदम थोडा मटन मसाला टाकते मी. पहा कशी बनवते मी. आणि याला आहे ना फोडणी बसली पाहिजे चांगली व्यवस्थित. आमची पद्धत आहे बनवायची. कोण कोण याच्यामध्ये कांदा पण टाकतं. तर मी जे बनवते ना चिकन, ते आमच्या गावरान पद्धतीने बनवते. तर आता हे मसाल्याने एकदम तेलामध्ये भाजत आलेला आहे. तरी पण थोडंसं बघा, याचा आहे ना वास पण सुटायला लागलेला आहे आणि तेल बघा असं
कसं एकदम हे फेस आले आणि तर आपण समजून जायचं हा मसाला भाजला आहे. तर आता त्याच्यामध्ये आहे ना हे चिकन टाकून द्यायचं. तर हे ना आता असं हलवून घ्यायचं. आता याला काय मोठा गॅस केला आणि थोडा वेळ तरी पण चालतं असं. आणि याला आहे ना मीठ पण टाकून घ्यायचं. आता थोडं मीठ टाकायचं आणि नंतर थोडं मीठ टाकायचं. शिजताना थोडंसं मीठ लागतं ना चिकन आणि लावू नये म्हणून. तर आता थोडंसं नमक टाकायचं आणि नंतर ग्रेव्ही हे फ्राय झाली ना असं टाकली ना तर नंतर पण टाकायचं. आता हे तेल सुटायला लागले बघा, पाहू शकता. हे नमक आहे ना मीठ सगळीकडून असं लागलं पाहिजे त्याला. आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे. आता याच्यावर आहे ना 5-10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर मग कुकरमध्ये हे करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे 3 शिट्ट्या. पटकनी होईल असं. आणि ह्याच्यामध्ये पण आपण मसाला वगैरे घालून टाकू शकतो, पण पटकनी शिजण्यासाठी आहे ना याच्यामध्ये टाकणार आहे मी कुकरमध्ये. ओके. तर आता आहे ना हे इकडे कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात हे चिकन. आणि तोपर्यंत इकडे आहे ना मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तेल टाकलेलं आहे आणि पुढे पहा आता ह्या कुकरला आहे ना झाकण लावून टाकते. तोपर्यंत आहे ना आता ह्या कांदा लसूण खोबरं आहे ना ह्याचं वाटण आहे ना ह्या तेलामध्ये आहे ना फ्राय करून घ्यायचं थोडंसं. आता ऑलरेडी मसाले इकडे टाकून झालेले आहेत चिकनमध्येच. तर आता हा मसाला आहे ना फ्राय करून याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आणि जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं. तर आता याला थोडा वेळ लागेल. तरी हे चिकन शिजलेलं आहे आता बघा. तर आहे ना हे चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं. थोडक्यात रेसिपी सांगते. आणि त्या कांदा खोबरं लसूण भाजून घेतलेलं तव्यावर. आणि नंतर तेलामध्ये आहे ना अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकली होती. आणि नंतर त्याच्यामध्ये धना मसाला, त्याच्यामध्येच आमचा खडा मसाला वगैरे असतो, ती धना मसाला पावडर टाकलेली आणि रेड चिली चवीनुसार. आणि चिकन फ्राय करून घ्यायचं त्या तेलामध्ये. आणि नंतर वाटण टाकायचं. आपण जे कांदा खोबरा लसणाचं वाटण असतंय ना ते वाटण टाकायचं एकदा फ्राय झाल्यावर. आणि नंतर मग हे असं उकळी येऊन द्यायची. शिजलं का नाही ते बघायचं. झालं. चिकन करणं एकदम सोपं आहे, एवढं काही अवघड नाही आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीत सांगितलं.